नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। 5 रुपयामध्ये गणपती ही संकल्पना भरत सुराणा आणि त्यांची पत्नी योगिता यांनी अभय छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून योजना राबवली। त्याला नागरिकांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला। जाणून घेऊयात 5 रुपयात गणपती काय संकल्पना आहे? गणपती बाप्पा मोरया। पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व्यापारी सेलच्या वतीने गेले 5 वर्ष झालं आपण प्रभाग क्रमांक 28 साठी 555 मूर्ती 5 रुपयाला एक मूर्ती ही संकल्पना आणली आहे। माननीय अभय छाजेड साहेबांच्या नेतृत्वात हे कार्यक्रम आपण 5 वर्षापासून करतोय। इथे एक वेगळी संकल्पना आहे की इथे स्टेजवरती आपण 51 मूर्ती ठेवली आहे आणि 51 नंबर चिठ्ठी आहे। दरवर्षी आपण गणपती बाप्पाची चॉईस करतो, पण आपल्या इकडे गणपती बाप्पा आपल्या घराची चॉईस करणार आहे, ते जे आपल्याला चॉईस करून आपल्या घरी येणार आहे। ही संकल्पना आपल्या इकडे एक वेगळी आहे। 5 वर्षात आपण आतापर्यंत अंदाजे 2,500 मूर्त्या दिली आहे आणि दरवर्षी लोक वाढत चाललेले आहेत आणि घेऊन जाणारे लोक म्हणतात एवढे चांगले उपक्रम, एवढे चांगले कार्यक्रम आम्ही बघितले नाही। हा कार्यक्रम कोरोनामध्ये मी चालू केलाय। एक परिवार आला होता माझ्या पुढे कटलरीची दुकान आहे, त्या कटलरीच्या दुकानामध्ये एक परिवार आला खरेदी करायला। तर त्यांचा एक मुलगा म्हणला की पप्पा आपल्याला यावर्षी पण गणपती बसवायचे। तर त्याच्या वडिलांनी म्हटलं पप्पा बेटा आपल्याला यावर्षी ना बसवता येणार नाही, कारण आपल्याकडे पैसे नाहीये। तर त्यावेळी आपल्याला जरा एक वेगळं फिलिंग झालं। त्याला म्हटलं थांब मी काहीतरी करतो। दुसऱ्या दिवशी आपण लगेच मूर्त्या घेऊन आलो आणि इथे लोकांना वाटपची सुरुवात केली। 2 तासात सगळी मूर्त्या गेली। तेव्हापासून गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हा सतत आपण कार्यक्रम कंटिन्यूस ठेवला आणि गणपती बाप्पाला माझी चरणी प्रार्थना आहे हा कार्यक्रम माझ्या हाताने घडावं हीच आमची इच्छा आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्याकरता पर्यायी शेती ही त्यांच्या समोर ठेवली पाहिजे आणि रेशीम किड्यांचं उत्पादन ही अतिशय चांगली शेती त्या ठिकाणी केली जाते। रेशीम किडे पालन पोषण करून त्यांचं धागा तयार करून त्यापासून वस्त्र तयार केले जातं। या बाबतीत महाराष्ट्र आता पुढे चाललेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल असे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी सांगितले। पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे शहरामध्ये जे सराईत गुन्हेगार आहेत आणि जे सापडतात त्यांच्या घरावरती आता बुलडोझर फिरवून त्यांचं घर नेस्तनाबूत करण्याचा संकल्प पुण्यातल्या पोलीस कमिशनर यांनी दिला आहे, ज्यामुळे अशा प्रकारे कृत्य करणाऱ्यांच्या मनामध्ये दहशत पडेल आणि कुटुंबियांनाही त्यांची भीती वाटेल। जाणून घेऊयात
पुण्याचे पोलीस आयुक्त. क्राईमचे विषयावर मागचे आठवड्यात काही गंभीर घटना घडलेली आहे आणि त्याबद्दल पोलीस यंत्रणा पूर्णपणे संवेदनशील आहे. स्टॅटिस्टिकली जर बघितले तर या वर्षी, मागचे वर्षी आणि मागचे पूर्वीचे काळात कंपॅरेटिव्हरित्याने पण स्टॅटिस्टिकली कोणत्याही प्रकारची घटनामध्ये काही वाढ झालेली नाही. तरी पण जे परवा काही दिवसापूर्वीचे जे एक इन्सिडेंट झालेली आहे, ज्यामध्ये खरं ते इमिजिएट कॉज काही फॅमिली डिस्प्यूट वरून अशा प्रकारचे फायरिंगचे इन्सिडेंट घडलेली आहे, याबद्दल पोलीस अत्यंत कडकरीत्याने कारवाई आतापर्यंत केलेली आहे. आणि शहरात इतर जर कोणताही गँग्स जर ॲक्टिवेट झालेली असतील तर त्याचेबद्दल अत्यंत कडक कारवाई करण्याची भूमिका पोलिसांची आहे. पोलिसांनी त्याचे इंटेलिजन्स, क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट्स आणखी जोरात सतर्क केलेली आहे आणि सर्व गँग्सची आणि सर्व अशा प्रकारचे गुन्हेगारांची आणि अशा प्रकारचे टोलीवर अत्यंत बारीक नजर पोलिसांची आहे. पोलिसांची भूमिका स्पष्ट आहे. जे काही कायदेशीर तरतुदी अनुषंगाने अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल आणि जशा म्हणते कोणाला जर अशा वाटत असतील की पोलीसची कारवाई कमी आहे तर त्यांना आम्ही स्पष्ट सूचना दिलेली आहे की ईंट का जवाब पत्थर से देने की क्षमता पोलीस दलाला आहे आणि तशाच प्रकारची भूमिका पोलीस दलांकडून पुढच्या काळात घेणार आहे. जर कोणाचे मनात पोलीस पुणे शहरचे कायदा सुव्यवस्थाबद्दल प्रश्न मनात उपस्थित झाली असतील, आम्ही पोलीस दलांच्या वतीने सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो की जरी हे 2-3 घटना संवेदनशील जरी घडले असतील, पोलीस अत्यंत कडकरीत्याने पुढच्या काळात पाऊल उचलून अशा प्रकारचे गुन्हेगारीला पूर्णपणे निस्तानबुद्ध करण्याची नवीन योजना पोलीस दलांकडून सुरू करण्यात आलेली आहे. आम्हाला विश्वास आहे की पुढच्या काळात आपल्या त्याचे परिणाम शहरात दिसतील. या प्रकरणात जे झालेली आहे यामध्ये जे कलम लावण्यात आलेली आहे त्याबद्दल आपल्याला ऑलरेडी जाणकारी आहे. त्याचे व्यतिरिक्त जे नवीन कायद्यामध्ये ऑर्गनाइज्ड क्राईम सेक्शन 111 BNS चे आहे ते अप्लाय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्या नवीन BNS मध्ये जे 111 मध्ये हार्बरिंग ऑफेंडरबद्दलची कलम आहे त्याचे पण ॲप्लिकेशन या केसमध्ये करण्यात आलेली आहे. आरोपींनी ही घटना केल्यानंतर ज्यांचे सोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्यांची संबंध किंवा लिंक आलेली आहे त्यांना सर्वांना आरोपी करण्याची मोहीम पण सुरू करण्यात आलेली आहे. आणि जरी यामध्ये फॅमिली मेंबर्स जे मेन क्रिमिनल कॉन्स्पिरेटर्स आहे त्याचे बरोबर जे काही क्रिमिनल एलिमेंट्सची त्यांनी जे सहभाग घेतलेली आहे, पूर्ण टोळीला या केसमध्ये आरोपी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि अत्यंत कडक कारवाई यामध्ये करण्यात येत आहे. तळेगाव येथील कुंडमळा या ठिकाणी एक मुलगा आणि मुलगी वाहून गेले. त्यात मुलाचा देह सापडला पण मुलीचा देह अजून सापडला नाही. याकरता शोधक पथक कार्यरत आहे. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. उद्यापासून गणेशोत्सव सुरू होतोय आणि उद्या
जैन धर्मियांचा संवत्सरीचा उत्सव पण सुरू होत आहे. या निमित्तानं संपूर्ण दिवसभर जैन मंदिरांमध्ये भाविक उपवास करतात आणि संध्याकाळी देवाचं नाव घेण्याकरता ते प्रतिक्रमण करतात आणि ते प्रतिक्रमण झाल्यानंतर एकमेकांची माफी देखील मागितली जाते. हा माफीनामा म्हणजे आपल्या आत्म्याचा शुद्धीकरणाचाच एक प्रयोग असं पूर्वजांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे गणपतीला पुढच्या 10 दिवसांमध्ये ज्या 21 गणेशपत्री दिलेल्या आहेत त्या पावसाळ्यात उगवतात आणि त्या आरोग्य देतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीमध्ये आरोग्यपूर्ण वनस्पतींचं वर्णन ग्रंथांमध्ये केलंय. आमचं चॅनेल हे उद्यापासून दररोज एका वनस्पतीची माहिती तुम्हाला देईल. जाणून घेऊयात आपण गणेश 21 पत्री. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.